तर मग आपण बघूया 2 BHK सदाशिव पेठेमध्ये, जो की जॉगर्स पार्कपासून सिर्फ 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हा पूर्ण लिव्हिंगचा स्पेस दिलेला आहे आणि इकडे जी आहे ती बाल्कनी अटॅच आहे. जो बाल्कनीचा स्पेस आहे, जो व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. अप्पर फ्लोअर नियरली 18 फ्लोअरची बिल्डिंग आहे, त्यामुळं स्पेस जो आहे तो चांगला भेटेल. त्यानंतर इकडे हे डायनिंगचा सेटअप. इकडे तुम्हाला किचन भेटतं. दोन्ही साईडला जे हे किचनचा एरिया तुम्ही अटॅच करू शकता. स्पेस युटिलायझेशन चांगलं झालेलं आहे. ड्राय बाल्कनी आहे. इकडे वॉशिंग मशीन आणि फ्रीज तुम्ही ठेवू शकता. फ्रीज करता हा पण एरिया जो आहे सुटेबल मला वाटतो, कारण की ते स्पेसचं युटिलायझेशन तुम्ही इथे पण करू शकता. पुन्हा इकडच्या साईडला आपण आलो तर इकडच्या साईडला तुम्हाला कॉमन वॉशरूम भेटतं. कॉमन वॉशरूममध्ये इथे बेसिन आहे, जो की तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर इथे पार्टिशन दिलेलं आहे, त्यामुळं स्पेस जो आहे खूप चांगला दिलेला आहे. इथे बेडरूममध्ये थीम जी आहे ती थीमचा जर प्रॉपरली उपयोग केला तर इथे तुम्ही प्रॉपर स्पेस मेंटेन करू शकता. मास्टर बेडरूमचा टॉयलेट आणि इकडे आहे हा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचा स्पेस जो आहे तुम्ही चांगला बघू शकता. इकडे विंडो अटॅच आहे. सो हा जो प्रोजेक्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला 2, 3 आणि 4 BHK भेटते. 2 BHK 770 कार्पेट 1,35,00,000. 3 BHK 1,040 कार्पेट नियरली 2,35,00,000. डिसेंबर 29चं पोझिशन आहे आणि नियरली सदाशिव पेठच्या आसपासच हा प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण, कारण की लोकमान्य गार्डन जे आहे, लोकमान्य नगर फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही जर नियर बाय बघत असाल तर वन ऑफ बेस्ट ऑप्शन तुमच्याकडे आहे.